हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे गुरुवारचा. तर गुरुवारचं हे सकाळचं रुटीन आहे. तर हे बघू शकता. इथं दिदी गेली होती. आज दिदी गेली होती गुरुवारी. मग त्याच्यानंतर मी काम वगैरे आवरलं आणि खिचडी वगैरे बनवली. तर तब्येत अशक्तपणा खूप आलेला आहे ताईंनो. जास्त वेळ कामच करायला होत नाही. मग जसं जमन तसं काम केलं. आजीने खूप मदत केली. त्याने मशनीतले कपडे वगैरे काढून दिले, धुतले वगैरे मशनीत. नंतर मी वात वगैरे घातले आणि इथं गुरुवार असल्यामुळे त्यांचा उपवास असतो. इथं करत होते खिचडी, तर बटाटे आणि सकाळचा पण व्हिडिओ शूट करायची विसरले मी. सकाळी दिदीला बटाट्याची भाजी दिली, चपात्या दिल्या, पोहे केले होते नाश्त्याला आणि सुकटची चटणी वगैरे सकाळी बनवली मी. सकाळीच बनवून डब्यात थंड वगैरे करून पॅक करून ठेवली. काही मला शूट करायला जमलं नाही यावेळेस. आणि तरी जसं जमन तसं मी दुपारच्या वेळेस हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि नंतर खिचडी पण तुम्हाला नंतर दाखवायची विसरले. असं झालं. बरं नसल्यामुळं ना थोडं आराम करत होते, थोडं काम करत होते. खूप अशक्तपणा आलेला आहे. आणि आजचा पण व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे. लेट येण्याचं कारण की आता मी दवाखान्यात गेले होते. म्हणजे अशक्तपणा खूप आलेला आहे. त्याच्यामुळं दवाखान्यात परत गेले. डॉक्टरांना सांगितलं. तर डॉक्टरांनी ना काय ते कसं ते मी आजच्या व्हिडिओ सांगेन. डॉक्टर काय बोलले, परत काय झालं. तर हे बघा, संध्याकाळच्या वेळेस मी तुम्हाला खोटं वाटेन 7:30ला रांगोळी काढली आणि पूजा वगैरे म्हणजे ना पूजा वगैरे काही मांडली नाही. अशीच मी पोथी वगैरे वाचल्या. 18 अध्याय फक्त वाचला नाही, कारण तेवढं उभं बसायला पण होत नव्हतं. 14 अध्याय वाचला. बाकी सर्व जी सेवा आहे ती केली. संध्याकाळी मी 8 वाजता केली. तिथून पुढं मग डाळ भात, बटाट्याची भाजी, चपाती असं बसत उठत काम केलं. बरं नसलं का ना काही सुचत नाही. तसंच मला पण झालं होतं. त्यात थोडासा व्हिडिओ पण शूट केला. म्हणले व्हिडिओ पण शूट करावा. चला थोडंसं इथं आर्याचा चालू आहे अभ्यास. आणि इथं बघू शकता भांडे वगैरे अगोदरच घासले होते. इथं डाळीला फोडणी करते. आणि रांगोळी पण ना मला खूप कसं वाटत होतं. मला सकाळपासून रांगोळी काढायला भेटली नाही बरं नसल्यामुळं ना. मग संध्याकाळी म्हणलं ठीक आहे, संध्याकाळी पण ना 7 वाजता मी रांगोळी काढली. आणि छान असं फूल काढलं. सुचतच नव्हतं काय करू काय काढू. बरं नसलं आपलं कसं कुठली गोष्ट करायची जरी असली ना तरी पण ती काय कसं म्हणजे सुचतच नाही. तसंच झालं होतं. पण छान असं फूल आलं. सुचत नसताना, तब्येत ठीक नसताना पण मी बसले आणि छान असं फूल आलं होतं. मला खूप आवडलं ते फूल. मी काढलं ते. आणि नंतर रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर मी मग भांडे घासले. नंतर मग मी पोथी वाचल्या, ज्या सेवा आहेत त्या केल्या. आणि नंतर तिथून पुढं मग डाळ भाताचं कुकर वगैरे लावलं. झाला लवकर स्वयंपाक. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ शूट केला आहे. आणि आज दवाखान्यात गेले होते तर डॉक्टर काय लवकर आले नव्हते, म्हणून मला उशीर झाला. तिथंच अर्धा तास डॉक्टर नव्हते आले. डॉक्टर येतात 2च्या नंतर. पण आम्ही 3:30ला मी दवाखान्यात गेले. आणि डॉक्टर आले 4:15ला. तिथं पण पेशंट खूप. मग पहिला माझाच नंबर म्हणजे बसले होते. आम्ही आतमध्ये जाऊन तर माझाच नंबर होता पहिला. पण सांगते मी काय झालं ते. आजचा व्हिडिओ शूट करेन. तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. परत काय झालं, डॉक्टरने काय सांगितलं सगळं सांगते. तर आता आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच ताईंनो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात की नाही, किंवा कुठून, कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघता, कुठपर्यंत माझे व्हिडिओ गेलेले आहेत हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. कोणत्या विषयावर व्हिडिओ आवडत बघायला ते सुद्धा सांगा. आता सध्या तर माझे व्हिडिओ लेट येत आहे आणि छोटेसेच आणि साधे सिंपल असे येत आहे. त्यासाठी क्षमा असावी ताईंनो. तब्येत ठीक नसल्यामुळे काही जमत नाही. तरी होईल तसं मी शूट करते. रोजच्या रोज टाकण्याचा प्रयत्न करत आहे. प्रयत्न करत असते, बरं असू नसू. फक्त एवढ्या महिना असं वाटतं, एवढ्या महिन्यात, एवढ्या वर्षात ते ना एकच दिवस आहे ना माझा व्हिडिओ शूट पण नव्हता झाला, टाकायला पण नाही जमला तो, म्हणजे परवाच्या दिवशीच. त्यासाठी मी क्षमा मागते. 1 मिनटं थांब. आणि तुम्ही म्हणतानाच ताईंनो, ताई तुझे व्हिडिओ व्यवस्थित येत नाही, म्हणजे वेळेवरच येत नाही आहे, कधी पण येत आहे. तर काय करू ताईंनो, तर सांगा. तब्येतच ठीक नाही तर व्हिडिओ बनवायला तर भेटतच नाही. आणि जे बनवते ते मला एडिटिंग करायला जमत नाही. काय करू बघा आता. झोपत उठत बसत उठत असं काम करते. दीदी होती तर दीदी सगळे कामं दीदी हँडल करत होती स्वयंपाक सोडून.
पण आता दीदी गेली हॉस्टेलला, मग आता मला मुलं किती कामं करणार. आज यश होता घरी, यशने कपडे वगैरे केले मशनीला, पण तिथून पुढचे कामं आर्य कॉलेजला गेला होता, मग मलाच करावं लागले. स्वयंपाक होता, खिचडी होती, परत कपडे वाद घालणे, हे ते भरपूर असे कामं. तरी मी ते केले. आणि मग नंतर मग दवाखान्यात गेले, कारण डॉक्टरांचा टायमिंग झाला. समोरच्या आंटीसोबत गेले, हे पण नव्हते मग येणार कोण, ते आले होते, पण मग आंटी होते, आंटीला पण जायचं होतं. मग आंटी बोलली चल, आंटीने अगोदर सांगून ठेवलेलं संग जाऊया म्हणून. तर मग आंटीसोबत गेले, दवाखान्यात जाऊन आले. आणि परत असा हा प्रॉब्लेम एक झाला. दवाखाना एकदा ते बोलतात ना, दवाखाना आणि काय बोलतात ते, दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी ना भल्याने चढू नये. एकदा ती पायरी चढली का तिला म्हणजे काय बोलतात ते, मग आता चांगलीच आहे. तेच झालेलं आहे. हा दवाखाना माझ्या तर मागच लागलेला आहे. तो कधी सुटतो माहीत नाही, लवकरच सुटो हीच स्वामींना प्रार्थना करते, कारण खूप वैतागले आता. दवाखाना करून आहे ना खूप वैतागलेले आहे मी, खरंच वैतागले. जे कोणी दवाखान्यात औषध वगैरे घेत असेल त्यांनाच माहिती आहे दवाखाना काय असतो. एकदा मागं लागला का तो लवकर सुटत नाही, आणि खरंच सुटत नाही ताईंनो, सुटत नाही. एक ना एक चालूच राहतं. आणि माझं तेच झालं आहे बघा. छोटं मोठं तर चालू होतं, पण आता ना असं चालू झालं आहे की ते पिछा सोडायचंच नाव घेत नाही. काय माहिती काय झालं आहे काय नाही. असं हे तर सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये उतार चढाव, सुखदुःख, ऊन सावली किंवाच हे सर्व चालू असते. प्रत्येकाच्या घरोघरी त्याच परी म्हणतात ना, तसं झालं आहे. असं खूप गप्पा झाल्या. आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.